हे घे, चहा घे, बरं वाटेल तुला. ऋषी सर, हम्म. तुम्ही माझ्यासाठी एवढं करायला वन वन करत गावोगाव माझ्या संग फिरताय. लढाई माझी आहे आणि तुम्हाला त्रास होतो हे बघून मला नाही चांगलं वाटत. आणि हा मी विचारेन म्हणत होतो राहिलं. खरं नयनतारा मॅडमनी तुम्हाला इकडे यायची परमिशन कशी काय दिली? तू जर आज या घराच्या बाहेर पाऊल टाकलंस तर या घरचे दरवाजे तुझ्याकरता बंद होतील. पाऊस खूप छान पडतोय ना, छान थंड झालंय वातावरण. मी विचारलं ते सांगा की. केलं मी मॅनेज, एवढं काय त्यात. आबाची नात ना तू? होय. अगं मी सुहास, मी तुझ्या आबाचा दोस्त आहे. का आजोबा बसा ना, बसा बसा प्लीज. दादा एक चहा घ्या ना अजून. नको नको, चहा नको. बसा बसा की. होय, मला कळलं तुम्ही गावभर माहिती विचारत होता, म्हणून मी तुम्हाला हुडकत आलो इकडे. माझ्याकडे गोष्ट आहे तुम्हाला दाखवायला. थांबा. हे बघ, आओ हे तर माझ्या आबांचं अक्षर आहे. म्हणजे तू ओळखलंस? होय. अहो म्हणजे आबा वाळिंज गावात जे पत्र पाठवायचे ते तुम्हाला पाठवायचे. होय, नेहमी मला पत्र पाठवायची. अहो ते पत्र बघा, प्रत्येक पत्रात तारीख वेगळी आहे. आणि त्यांचा नेहमी एकच प्रश्न असायचा, साहेब आले होते का? गौरीच्या नवऱ्याची काही खबर मिळाली का? म्हणजे आबा माझ्या बाला हुडकत होता. त्यांनी कवाच माझ्या बा परत येण्याची आशा सोडली नव्हती. आबानं गौरीला कधीच एकटं सोडलं नाही. बघ कसं आहे ना, शेवटच्या दिवसापर्यंत त्याला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं, त्याला गौरीला न्याय मिळवून देता आला नाही. आजोबा तो साहेब कोण होता, त्याचं नाव काय, गाव काय, त्याची ओळख काय, काहीतरी एखादी खूण वगैरे काहीतरी माहिती असेल तुम्हाला? हा, तसं काही आठवत नाहीये. तर आम्ही सगळे त्याला साहेब साहेबच म्हणायचो. हा, आबा गाव सोडून गेल्यावर तो साहेब एक दोनदा गावात आला होता आणि गौरीची विचारपूस बी करत होता. माझी आणि त्याची काही गाठभेट झाली नाही, थोडक्यात चुकामुक झाली बघा. म्हणजे माझा बा आईला हुडकत होता. म्हणजे तो वाईट माणूस नव्हता.